Hello everyone and welcome you all for the next lecture of auditing. In today's lecture we will discuss about audit of banking companies. Okay, so the audit of banking companies is made compulsory under the enactment of Governing Banking Regulation Act 1949. तर 1949 बँकिंग ॲक्ट जो आहे यानुसार प्रत्येक बँकांना ऑडिटिंग करून घेणं कंपल्सरी आहे. आता बँकांचं ऑडिट करायचं आहे तर त्याच्यासाठी स्पेसिफिक नॉलेज लागतं है ना. अकाउंटिंग सिस्टीम कशा रेकॉर्ड केल्या जातात, बँकिंग ऑपरेशन्स कसे असतात है ना, बँकिंगचे रेग्युलेशन्स काय काय आहेत, बँकिंग ॲक्टचे रेग्युलेशन्स काय काय आहेत है ना. मग फायनान्शियल स्टेटमेंट्स ॲनालिसिस कसा करायचा, बँकिंग रिकन्सिलेशन कसं करायचं, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ज्याला आपण म्हणतो. तर ऑडिटिंग जर करायचं आहे बँकांचं तर ऑडिटरला काही स्पेसिफिक नॉलेज असणं गरजेचं आहे. आता बँक ऑडिटमध्ये काय काय घटक येतात तर इथे एक चार्ट दिसतोय तुम्हाला. हा जो चार्ट आहे या चार्टमध्ये तुम्हाला जे काही दिसतंय ते आपण डिस्कस करूयात. बघा, बँक ऑडिट करण्यासाठी तुम्हाला मुख्यतः 4 घटक लागतात. एक आहे अकाउंटिंग अँड ऑडिटिंग फ्रेमवर्क, दुसरं आहे ऑडिट अप्रोच, तिसरं आहे फायनान्शियल स्टेटमेंट्स, आयटम्स कोणते येतात फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये, नंतर आहेत ऑडिटिंगचे जे अस्पेक्ट्स आहेत. काय काय ॲस्पेक्ट आहेत ऑडिटिंगचे, रेव्हेन्यू असतील, ॲडव्हान्सेस दिलेले असतील बँकांनी है ना, किंवा NP नॉन परफॉर्मिंग ॲसेट ज्याला आपण म्हणतो. तर हे मुद्दे आपल्याला आज डिस्कस करायचे आहेत. ओके, तर आधी बँकांचे जे टाईप्स आहेत ते टाईप्स किती आहेत ते बघून घेऊयात आपण. ओके, तर बँकांचे टाईप्स किती आहेत तर पब्लिक सेक्टरची बँक असते, प्रायव्हेट बँक असू शकते, कमर्शियल बँक्स असतात, कोऑपरेटिव्ह बँक असतात, रिजनल रूरल बँक असतात, स्मॉल फायनान्स बँक असतात. ओके, आता पब्लिक सेक्टरच्या बँक म्हणजे कोणत्या, अशा बँक्स ज्या बँक्समध्ये 51% शेअर्स गव्हर्नमेंटचे किमान 51% आणि बाकीचे राहिलेले 49% शेअर्स हे पब्लिककडून गोळा केले जातात, हे लोकांकडून गोळा केले जातात, त्याला म्हणतात पब्लिक सेक्टरची बँक. ओके, नाव प्रायव्हेट सेक्टरची बँक म्हणजे काय, फुल्ली प्रायव्हेट, तिथं गव्हर्नमेंटचं कुठंच इंटरफरन्स नाही आहे, गव्हर्नमेंटनं तिथं कुठंच शेअर्स होल्ड केलेले नाही आहेत, त्याला म्हणतात प्रायव्हेट बँक्स. कमर्शियल बँक्स ज्या फुल्ली प्रॉफिट ओरिएंटेड बँक असतात, ज्या कमर्शियल बिझनेस ओरिएंटेड बँक्स आहेत. मॅक्सिमम बँक ह्या आपल्या आजूबाजूला तुम्हाला दिसत आहेत त्या कमर्शियल बँक्स आहेत. ठीक आहे, एखादी बँक प्रायव्हेट आणि कमर्शियल दोन्ही असू शकते. कोऑपरेटिव्ह बँक्स, भरपूर कोऑपरेटिव्ह बँक्स आजूबाजूला येतात. काही लोक एकत्रित येतात, काही मोठे बिझनेसमॅन्स असतील किंवा काही फायनान्शियल जे साऊंड लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, अशा काही लोक एकत्रित येतात, एखादी बँक सुरू करतात. आणि या बँकांचा उद्देश असतो की जे काही त्या एरियामधील त्या बँकेच्या अंडर येणारे जे काही एरियाज आहेत त्या एरियामधील जे वीकर सेक्शन आहे त्यांना लोन प्रोव्हाइड करणं, त्यांना फायनान्शियल असिस्टन्स देणं, हे कोऑपरेटिव्ह बँकांचं काम असतं. त्याचं नावच आहे कोऑपरेटिव्ह, म्हणजे सहकार करणे. ठीक आहे, सहकार करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली बँक म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक. रिजनल रूरल बँक्स ह्या सहसा रूरल एरियात असतात. रूरल एरियाचा डेव्हलपमेंट करण्यासाठी उभारण्यात आलेली बँक म्हणजे रिजनल रूरल बँक. होतं काय की RBI ही बँकांची बँक आहे, बरोबर आहे. RBI ही गव्हर्निंग बॉडी आहे बँकिंग सेक्टरची, पण RBIला शक्य नाही सगळीकडं बिझनेस सेटअप करणं, सगळीकडे बँका सेटअप करणं, बरोबर आहे. आणि रिजनल एरियामध्ये तर प्रायव्हेट बँक्स किंवा कमर्शियल बँक जायला तयारच होत नाहीत एकदम रूरल एरियाजमध्ये. कारण की प्रायव्हेट बँक्स किंवा ज्या कमर्शियल बँक्स आहेत यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर प्रॉफिट कमवणं. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या बँक्स रूरल एरियात जात नाहीत, कारण की रूरल एरियामध्ये तेवढा प्रॉफिट त्यांना भेटत नाही. पण रूरल एरियात राहणारा जो वर्ग आहे, जसं शेतकरी असतील किंवा छोटे छोटे जे बिझनेसमॅन्स असतील, ह्यांना सुद्धा पैशाची गरज पडते, ह्यांना फायनान्शियल असिस्टन्सची गरज आहे. मग रिजनल रूरल एरियातील ज्या बँक्स आहेत, रिजनल रूरल बँक्स आपण ज्याला म्हणतो, ह्या बँक्स कमी व्याजदरामध्ये शेतकरी असतील किंवा रूरल एरियातील जे काही लोक आहेत त्यांना लोन्स प्रोव्हाइड करते. स्मॉल फायनान्स बँक अगदी छोटे छोटे जे बिझनेसमॅन आहेत किंवा छोटे विकर सेक्शन्स जे आहेत ज्यांना लोन्स पाहिजे आहेत तर या स्मॉल फायनान्स बँक त्यांना लोन प्रोव्हाइड करतात.
ठीक आहे, या शहरात सुद्धा असू शकतात स्मॉल फायनान्स बँक. नाऊ बँक ऑडिट किंवा प्रोव्हिजन्स, ज्याच्यासाठी स्टेप्स काय काय आहेत, आपल्याला काय काय करावं लागेल जर बँक ऑडिट करायचं आहे एखाद्या ऑडिटरला, तर त्याने काय काय करणं अपेक्षित आहे, बरोबर आहे. त्याचे काय स्टेप्स आहेत. तर पहिलं आहे एक्झामाइन द डिटेल. ऑडिटर शुड एक्झामाइन द डिटेल्स ऑफ द सिस्टीम ऑफ इंटरनल चेक्स अँड टेस्ट इट्स ॲक्च्युअल वर्किंग. तर ऑडिटरचं काम काय आहे, ॲक्च्युअल जो डिटेल आहे तो चेक करणं, इंटरनल चेक्स वगैरे जे काही असतील त्याचं ॲक्च्युअल चेकिंग करणं, डिटेल्स चेक करून घेणं, त्याचं डिटेल्स एक्झामाइन करणं, हे ऑडिटरचं पहिलं काम आहे. दुसरं काम काय ऑडिटरचं, अटेंड द बँक ऑन लास्ट डेज. ओके, ऑडिटर शुड अटेंड द बँक ऑन द लास्ट डे ऑफ द फायनान्शियल इयर टू काउंट कॅश इन हँड, पोस्टल ऑर्डर्स अँड चेक्स. बघा, लास्ट डेला जर चेक केलं फायनान्शियल रेकॉर्ड्स जे काही असतील, तर ॲक्च्युअल कॅश इन हँड किती आहे ना, किती ऑर्डर्स आहेत, किती चेक्स आहेत, हे एक्झामाइन करू शकतो तो, हे ऑडिटरला लक्षात येऊ शकतं. त्यामुळे अटेंड द बँक ऑन लास्ट डे हे दुसरा स्टेप आहे. तिसरा आहे चेक द बॅलन्स. ऑडिटर शुड चेक द बॅलन्स ऑफ करंट अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट, सेव्हिंग अकाउंट अँड लोन अकाउंट्स एक्सेट्रा with the schedule of debtors and creditors and see that total of the schedules agree with the general ledgers. बँकामध्ये प्रकार आहेत, जसं करंट अकाउंट्स असतील लोकांचे, फिक्स डिपॉझिट अकाउंट असतील, सेव्हिंग अकाउंट असतील किंवा लोन अकाउंट्स असतील, किती लोकांनी लोन वगैरे घेतलेलं आहे है ना. हे जे अमाऊंट्स आहेत ही डेटार्स म्हणजे ज्यांनी पैसा दिलेला आहे कंपनीला, ओके बरोबर, ज्याला यायचं आहे, आणि क्रेडिटर्स ज्यांनी उधार घेतलेला आहे, ओके, ज्यांच्याकडून उधार घेतले. आता डेटार्स आणि क्रेडिटर्सचा जो शेड्यूल आहे तो चेक करणं खूप गरजेचं आहे, मॅच होतोय का जनरल लेजरसोबत. लेजर्समध्ये एंट्री केलेल्या आहेत पण ॲक्च्युअल अकाउंटमध्ये तेवढा बॅलन्स आहे का आणि लेजरमध्ये तेवढा रेकॉर्डिंग झाला आहे का, हे सुद्धा ऑडिटरने चेक करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं बॅलन्स चेक करणं हे ऑडिटरचं थर्ड स्टेप आहे. त्याच्यानंतर आहे व्हेरीफाय द लोन्स. ऑडिटर शुड एक्झामाइन द सिक्युरिटीज डेपॉझिटेड बाय कस्टमर्स अगेन्स्ट लोन्स. बघा, बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच बँक्स ह्या असं लक्षात आलेलं आहे ऑडिट पिरियडमध्ये की लोन्स प्रोव्हाइड अशा लोकांना केलेलं आहे की ज्या लोकांची पेइंग कॅपॅसिटीच नाही, त्यांची क्षमताच नाही आहे. आपल्याला 10,000चं जरी लोन पाहिजे असेल बँकांतून तर खूप कष्ट करावे लागतात. पण काही असे लोक आहेत ज्यांनी बँकांकडून लोन घेतलेलं आहे आणि त्यांची तो लोन परत फेडण्याची क्षमताच नाही आहे. बँकिंग अथॉरिटीजने बघितलंच नाही आहे बरोबर की ज्या लोकांना आपण लोन देतो त्यांच्याकडे तेवढी क्षमता आहे का, त्यांच्या क्षमतेपेक्षा त्यांना जास्त लोन दिलं आणि ते लोकांनी पैसा बुडवला. याच्यामध्ये नुकसान कोणाचं झालं, अल्टिमेटली पब्लिकचं नुकसान होतं. ऑडिटरचं काम काय आहे की लोन्स जे काही प्रोव्हाइड केलेले आहेत बँकांनी, ते बँकांना लोन्स प्रोव्हाइड करताना काहीतरी सिक्युरिटी भेटली आहे का त्या व्यक्तीकडून. एखाद्याला 10 लाखाचं लोन पाहिजे तर त्याने किती प्रॉपर्टी गहाण ठेवली आहे, किती गोल्ड गहाण ठेवलेलं आहे, हे चेक करणं गरजेचं आहे. ज्यामुळे जर तो पर्सन उद्या पैसा बुडवत असेल तर बँकांकडे काही ना काहीतरी सिक्युरिटी राहील. आणि त्यामुळं ऑडिटरचं काम आहे की लोन्सला व्हेरीफाय करा की जेवढा लोन्स प्रोव्हाइड केलेला आहे तेवढ्या प्रमाणात सिक्युरिटी बँकांकडे अवेलेबल आहे का, हे सुद्धा ऑडिटरचं कामच आहे. एक्झामाइन द बिल्स है ना. आता बिल्स एक्झामाइन करणं बरोबर आहे. असं बऱ्याचदा होतं आहे की काही बिल्स हे अनमॅच्युअर्ड आहेत है ना. ते पैसे येतील, जे काही बिल्स आहेत ते येतील, आपल्याला अजून आलेले नाही आहेत, बँकांना म्हणतो मी. मग जर काही डाऊटफुल बिल्स असतील तर त्याच्यासाठी बँकांनी काही प्रोव्हिजन्स केलेले आहेत का, की असे बिल्स ज्यांचा पैसा बँकांना वाटते की बुडू शकतो किंवा काही प्रमाणात बुडू शकतो, त्याच्यासाठी बँकांनी काही प्रोव्हिजन केलेले आहेत का डाऊटफुलसाठी, हे सुद्धा बघणं ऑडिटरचंच काम आहे. व्हेरीफाय ऑल इन्व्हेस्टमेंट्स. ऑडिटर शुड व्हेरीफाय ऑल इन्व्हेस्टमेंट ॲट वन टाईम अँड शुड सी दॅट इंटरेस्ट ऑन सच इन्व्हेस्टमेंट हॅज बीन ड्युली रिसिव्ड. नाऊ ऑडिटरला काय व्हेरीफाय करावं लागेल की इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे, जो काही इन्व्हेस्टमेंट केलेला आहे त्याच्यावरचा जो मोबदला आहे, त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे तो भेटला आहे का, भेटला आहे तर किती भेटला आहे, जेवढा भेटायला पाहिजे होता तेवढा भेटला आहे का.
म्हणजे बँकांनी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि बँकांना जो काही त्याच्यात इन्व्हेस्टमेंटमधून मोबदला भेटायला पाहिजे तो एक्झॅक्ट मोबदला रेकॉर्ड केलेला आहे का आणि तेवढा भेटला आहे का, हे सुद्धा ऑडिटरला चेक करावं लागतं. नंतर आहे चेकिंग बुक्स. ऑडिटर शुड चेक द जनरल लेजर बुक इन डिटेल. He should see that the loans granted to the customer are within the power of bank. बुक्स चेक करताना ऑडिटरला लक्षात घ्यावं लागेल जे काही लोन्स दिलेले आहेत बँकांनी कस्टमर्सला, ते लोन्स ॲक्च्युलीमध्ये बँकांकडे पॉवर आहे का तेवढा लोन द्यायची. प्रत्येक बँकेची कॅपॅसिटी आहे लोन्स प्रोव्हाइड करायची, बरोबर आहे. आणि एखाद्या व्यक्तीला लोन देताना बँकांना वेगवेगळे पॅरामीटर फॉलो करावे लागतात. ते पॅरामीटर फॉलो केलेले आहेत का बँकांनी काही कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, स्वतःच्या पॉवर्सच्या बाहेर जाऊन बँकांनी लोन दिलेलं आहे, अशा काही घटना झाल्यात का हे ऑडिटरला चेक करावं लागेल. व्हेरीफाय द ॲसेट्स. किती ॲसेट्स आहेत बँकांकडे, त्या ॲसेट्सचा व्हॅल्युएशन किती आहे, जो व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट केलेला आहे तेवढाच व्हॅल्यू ॲक्च्युलीमध्ये बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलेला आहे का, है ना. काही नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहेत का. नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे लोकांनी लोन्स घेतलेले आहेत बँकांकडून पण त्याचा व्याजच फेडत नाही आहेत लोक, कारण की लोकांनी लोन घेतले म्हणजे बँकांची ॲसेट आहे, बँक पैसा कमवणार आहे लोन देऊन, पण लोकांनी त्याच्या बदल्यात पैसा देत नसतील. ते मस्त घरात बसलेत, ते लोक लोन तर घेऊन बसलेत पण बँकांना व्याज देत नाहीत, त्यांना म्हणतात नॉन परफॉर्मिंग ॲसेट. असे किती ॲसेट्स आहेत, असे किती लोक आहेत जे पैसा भरत नाही आहेत, त्यामुळे बँकांचं किती नुकसान होतं आहे हे सुद्धा चेक करावं लागतं. व्हेरीफाय द लायबिलिटीज. बँकांवर काही लायबिलिटी असेल, बँकांनी कुठून कर्ज घेतलेलं असेल, बँकांना कुठंतरी पैसे फेडायचे असतील जे फेडले नसतील, तर लायबिलिटीसुद्धा व्हेरीफाय करणं हे बँकांचं काम आहे, ऑडिटरचं काम आहे. व्हेरीफाय वेदर द बँक फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स. जे काही बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट असतील किंवा RBIचे ॲक्ट असतील किंवा RBIचे जे काही रूल्स असतील, बरोबर आहे. फिनान्स मिनिस्ट्रीचे बरेचसे रूल्स अपडेट होतात दरवेळेस. मग जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते रूल्स अँड रेग्युलेशन्स बँकिंग सेक्टर्स किंवा बँक्स फॉलो करते का हे चेक करणं ऑडिटरचं काम आहे. त्यामुळं आज आपण स्टेप्स ऑफ ऑडिट डिस्कशन केलं आणि ऑडिटरने ॲक्च्युली बँकिंग ऑडिटिंग करताना काय काय स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत, कोणकोणते बुक्स ऑफ अकाउंट व्हेरीफाय केले पाहिजेत आणि ॲसेट्स आणि लायबिलिटीजबद्दल त्यांचं ऑडिट कसं असलं पाहिजे त्याबद्दल आपण आज डिस्कशन केलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंटसोबत भेटूयात. थँक्यू व्हेरी मच.